नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीनगरात अनेक ठिकाणी आंबेडकर प्रेमी हे आक्रमक झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आंदोलन जाहीर करण्यात येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये भाषण करत असताना बाबासाहेबांवर एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर देशभरात त्यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यामध्ये अमित शाह यांच्या फोटोला चप्पल सुद्धा मारण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये हटवण्यासाठी जसं परभणीमध्ये या लोकांनी सरकार प्रायोजित दंगल जी घडवली, तसं दुसरा प्रकार जाणून बुजून हा संसदेमध्ये करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे अपशब्द या अमित शहाने वापरले, त्या विरोधामध्ये आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने, संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने औरंगाबाद या ठिकाणी आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करत आहोत. परंतु मी सगळं आंबेडकरवादी आणि संविधानवादी कार्यकर्त्यांना आव्हान करील की हे जाणून बुजून आपल्यासोबत अशा प्रकारचे कृत्य करीत आहेत, तरीही कायद्याच्या असणाऱ्या चौकटीत बसूनच आपण आंदोलन केलं पाहिजे. अन्यथा भीमा कोरेगाव सारखं ज्या आपल्या युवकांवरती गुन्हे दाखल केले, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याची जी प्रक्रिया यांनी चालू केली आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये असणाऱ्या युवकांनी आता इथून पुढे सतर्क झाले पाहिजे. रस्त्यावर आहेत नेते, याबाबत बोलायला तयार नाही. योगेंद्र चव्हाण असतील, रामदास आठवले असतील, हे मंत्रिपद घेऊन बसले, ते याबाबत बोलायला तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांना जाणीव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जाणीव ही सत्तेपेक्षा ज्यांना जास्त आहे, ज्यांना या समाजाची, या असणाऱ्या व्यवस्थेची जाणीव ज्यांना आहे, ते लोक आज रस्त्यावर आहेत. ज्या नसतील त्यांच्याबद्दल आज मी बोलू शकणार. आपलं नाव? मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख, औरंगाबाद.